Question number 13. Calculate the wavelength associated with an electron, its momentum and speed. A. When it is accelerated through a potential of 54 volt. B. When it is moving with kinetic energy of 150 electron volt. तर या ठिकाणी आपल्याला वेवलेंथ काढायची आहे आणि हा आपला जो आहे कन्सेप्ट हा डिब्रॉइज हायपोथेसिस वाला कन्सेप्ट आहे. आपल्याला वेवलेंथ काढायची आहे. तर वेवलेंथ असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन, आपल्याला वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन काढायचा आहे, त्याचं मोमेंटम काढायचं आहे आणि सोबतच त्याची स्पीड काढायची आहे. तर वेवलेंथ आपण जेव्हा या ठिकाणी काढू तेव्हा पार्ट ए मध्ये आपल्याला काढायचं आहे व्हेन इट इज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल ऑफ 54 वोल्ट. तर या प्रकारचा जो कन्सेप्ट आहे पोटेन्शियल त्याचं 54 वोल्ट असेल, तर हा जो कन्सेप्ट आहे आपण डॅव्हिशन जर्मर एक्सपेरिमेंट मध्ये शिकलेलो आहोत. तर डॅव्हिशन जर्मर एक्सपेरिमेंट मध्ये लॅम्बडा जो आहे वेवलेंथ इन नॅनोमीटर तो असतो 1.228 इन डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ व्ही, म्हणजे पोटेन्शियल जे व्होल्ट मध्ये घ्यायचं असते आणि त्याचा आन्सर आपला नॅनोमीटर मध्ये असते. तर या ठिकाणी आपण सरळ सरळ व्हॅल्यू पुटअप करू शकतो. 1.228 डिवायडेड बाय अंडर रूट 54 आणि अंडर रूट 54 चा आन्सर असते 7.3485. आणि जर समजा आपण याला डिवाइड केलं 1.228 ला 7.3485 ने डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा आन्सर मिळणार आहे 0.1671 नॅनोमीटर. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला याचा आन्सर मिळालं 0.167 नॅनोमीटर. त्यानंतर आहे आपल्याला काढायचं त्याचं मोमेंटम. आता इथं आपल्याला लॅम्बडा मिळालेला आहे, आपल्याला मोमेंटम काढायचं आहे. तर डी ब्रॉइज वेवलेंथ नुसार लॅम्बडा इज इक्वल टू h/p असते, तर p इक्वल टू h/लॅम्बडा. h ची व्हॅल्यू जी आहे ती 6.63 इंटू 10 टू पॉवर -34. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे 4 पाहिजे होते आणि लॅम्बडा आहे 0.1671 नॅनोमीटर. नॅनो मीन्स 10 टू पॉवर -9. या ठिकाणी आपण जर याला 1.67 केलं तर आपल्याला ते आणखी म्हणजे सोपं जाईल, जेणेकरून आपण त्याचा रेसिप्रोकल घेऊ शकू आणि याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतो. तर आपल्याला लॉग टेबल मध्ये डिव्हिजन करायची गरज नाही. तर या ठिकाणी याचा आन्सर, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 39.6768 इंटू 10 टू पॉवर -35. युनिट त्याचं लिहायचं, युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड, कारण मोमेंटम असते मास इंटू वेलॉसिटी. तर मासचं युनिट किलोग्रॅम आणि वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर स्पीड आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहित आहे मोमेंटम काय असते, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. तर स्पीड काढायचं आहे, तर या ठिकाणी वेलॉसिटी म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आपण स्पीड म्हणतो. तर v इज इक्वल टू p/m होईल आणि p ची व्हॅल्यू जी आपण आताच काढलेली आहे 39.6768 आणि मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -25, त्याला डिवाइड बाय मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी 9.1 इंटू 10 टू पॉवर -31 आणि याचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 4.3600 इंटू 10 टू पॉवर 6. युनिट आहे त्याचं मीटर पर सेकंड. त्यानंतर आता हा झाला आपला एक पार्ट. दुसरा पार्ट आहे की व्हेन इट इज मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ऑफ 150 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता तो जो इलेक्ट्रॉन आहे तो मूव्ह करत आहे, त्याची एनर्जी आहे 150 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर इलेक्ट्रॉन वोल्ट असणारं आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते आहे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². त्यामध्ये व्हेलॉसिटी आपण लिहू शकतो आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय होईल मग, तर व्हेलॉसिटी आपल्याला होईल 2 इकडे जाईल तर 2 इंटू ek डिवायडेड बाय m आणि हा v चा स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर रूट होईल. तर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 ek म्हणजे कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय m. व्हॅल्यू पुटअप करूया, 2 इंटू ek आहे 150. आता हे 150 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, इलेक्ट्रॉन वोल्टचं त्या ठिकाणी आपल्याला जूल मध्ये कन्वर्शन करायचं आहे. तर त्या ठिकाणी येणार आहे 1.6 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -19 आणि डिवायडेड बाय आहे मास ऑफ द इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10 टू पॉवर -31 आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आणि सोबतच त्याचं डिव्हिजन केल्यानंतर म्हणजे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि स्क्वेअर रूट हे केल्यानंतर याचा आन्सर मिळणार आहे 7.2627 इंटू 10 टू पॉवर 6 मीटर पर सेकंड. नंतर मगाशी जसं केलं त्याच प्रकारे आपल्याला मोमेंटम काढायचं आहे. तर मोमेंटम काय राहते, मास इंटू वेलॉसिटी. तर या ठिकाणी मास दिलेलंच आहे, वेलॉसिटी काढायची आहे. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला, वेलॉसिटीची व्हॅल्यू आपण आताच काढली आहे.
त्याला मासच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. मास आहे 9.1 मल्टिप्लाय बाय 10⁻31 आणि वेलॉसिटी आहे 7.2627 इंटू 10⁻6. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येत आहे 66.10 इंटू 10⁻15 किलोग्रॅम मीटर पर सेकंड. वेव्हलेंथ काढायची आहे. तर जर वेव्हलेंथचा आपण फॉर्म्युला पाहिला तर द ब्रॉइज हायपोथेसिस त्याच्यानुसार वेव्हलेंथ आहे लॅम्बडा इज इक्वल टू h/p आणि याची जी व्हॅल्यू आहे h ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34 आणि p ची व्हॅल्यू जी आपण आताच काढली ते आहे 66.10 इंटू 10⁻25. याचं आपण डिव्हिजन कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळत आहे 0.1003 नॅनोमीटर.